श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना. चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाचं आपण खूप उत्साहाने स्वागत करत असतो. जसं आपण नवीन वर्षाचं स्वागत एवढ्या उत्साहाने करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सेवाही करायची असते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरात धनधान्यचं एक तोडगा आहे. ते प्रत्येक जण स्वामी भक्त प्रत्येक वर्षी करत असतात. तर त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवशी आपल्याला 2 तोडगे करायचे असतात. एक असतं धनधान्य समृद्धीकारक तोडगा, जे आपल्याला तुमचा स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता. हा जो उपाय मी तुम्हाला सांगते तोडगा आहे तो तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. काही अडचण असेल, मानसिक धर्म सुतक विठाल असेल तर तुम्ही कुठल्याही बुधवारी करू शकता. आता ज्यांच्या आसपास कुठे केंद्र आहे त्यांच्यासाठी खूप चांगले आहे. ती केंद्रामध्ये हा तोडगा भेटतो. ह्या ज्या 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते पॅक करून त्याची एक पोटली भेटते आणि त्याच्याचबरोबर आपल्याला चिठ्ठीसुद्धा भेटते की ती सेवा कशी करायचं, काय करायचं. तर तुमच्या आसपास जर केंद्र असेल तर नक्की तुम्ही आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रातून तुम्ही ते घेऊ शकता. ज्यांचा जवळपास केंद्र नाही आहे केंद्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित पॅक करून मिळेल. पण ज्यांच्या आसपास केंद्र नाही आहे, जसं मी आता आउट ऑफ कंट्री राहते तर मला खरंच केंद्रात जाणं पण शक्य होत नाही आणि वस्तू मिळत नाही. मग आपण काय करायचं ह्यावेळी मी तुम्हाला जे वस्तू सांगते ते तुम्ही वेगळे वेगळे घेऊ शकता. ते तुम्ही एका कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये, लाल कपडा मी 2 तोडगा सांगणार आहे. एक तुम्हाला लाल कपड्यात आणि एक पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही त्याला गाठ मारून सुद्धा ठेवू शकता. केंद्रात जे लोक जातील त्यांना अगदी 5-5 रुपयाला ते पोटली जी आहे ते मिळून जाईल. पण ज्यांना जाणं शक्य नाही आहे आणि आता इकडून जर मी कुरिअर घेतलं तर खरंच मला कुरिअर चार्जेस पण खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना पॉसिबल नाही आहे त्यांनी काय करावं, वेगवेगळे त्या वस्तू घ्यावा आणि त्या तुम्हाला मी सांगते तसं तुम्हाला ती सेवा करायची आहे. तर त्यात काय काय वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगते. तर 2 तोडगे आहेत. तर सर्वात पहिला मी तुम्हाला अन्नपूर्णा तोडगा असं म्हणतात ते तुम्हाला सांगते. अन्नपूर्णा तोडगा जो आहे केंद्रात आहे तो पिवळ्या पोटलीत भेटतं. घर स्वतःचा असावा किंवा भाड्याचा असो, पण हे अन्नपूर्णा जो तोडगा आहे आपल्याला आपल्या घरात कधी धान्याची कमी भासू नये, आपल्या घरात सदैव अन्नपूर्णा मातेचा वास असावा, आपल्यावर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असो, त्यासाठी तुम्हाला धनधान्यकारक तोडगा तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते. त्या पोटलीमध्ये, पिवळ्या पोटलीमध्ये, अन्नपूर्णा पोटली जी आहे त्यात काय काय असतं. सर्वात पहिला रंगारी हिरडा. तो तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषध भेटतात त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. एक रंगारी हिरडा. तांब्याची पावलं असतात, छोटीशी असतात तांब्याची पावलं. तांब्याचं नाणं असतं. तर तांब्याचं नाणं आणि तांब्याचे जे पावलं आहेत ते तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. जिथे पूजेचं सामान मिळतो तिथे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर त्याच्याचबरोबर हलकुंड, त्यानंतर त्याच्याचबरोबर नागकेशर हलकुंड. नागकेशर आणि रंगारी हिरडा तुम्हाला कुठल्याही मसाल्याच्या दुकानात सुद्धा मिळून जाईल. त्याच्याचबरोबर मीठ, खडा मीठ असतो सफेदवाला, प्रत्येकांच्या घरात असतो. तुम्हाला छोटी जी प्लॅस्टिकची पिशव्या असतात ना छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये सेपरेट सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत. आता जर तुम्ही केंद्रातून घेणार असाल तर ते हे सगळे वस्तू एका पिवळ्या पोटलीमध्ये भेटतील. पण तुम्ही घरात वेगवेगळं सर्व घेत असाल तर तुम्हाला पिवळ्या रंगाचं कुठलंही छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि डायरेक्ट नाही,
प्रत्येक वस्तू एक एक छोटीशा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाका आणि ते एकत्र करून तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायचं आणि त्या पोटलीची गाठ बांधून अशा प्रकारे तुम्हाला ती पोटली रेडी करायची आहे. जर घेतलं तर छान ते लोक अशी छोटीशी पोटली करून देतात. त्याच्याच बरोबर तुम्हाला घरातलं मूठभर तुम्हाला गहू टाकायचे आणि गहू टाकल्यानंतर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उजव्या हातात घ्यायचं. पोटली बांधून ठेवण्याच्या अगोदर तुम्ही जेव्हा सेवा कराल तेव्हा सगळी जी गोष्ट आहे एका डिशमध्ये घ्या. ती डिश तुमच्या उजव्या हातात घ्या आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचं तुम्हाला जप करायचंय. काही जास्त सेवा नाहीये, फक्त एक माळ श्री स्वामी समर्थांचं करायचं आहे. 11 माळी जर केलात तर तुम्ही अतिउत्तम, पण जर नाही जमलं तर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे. आणि माळ जप करून झाले की ते सगळं एका पोटलीमध्ये ठेवायचं, पिवळ्या पोटलीमध्ये. आणि तुम्हाला किचनमध्ये जिथे तुम्ही भांडी वगैरे ठेवायला कडपा असेल किंवा ड्रॉवर्स असतील तिथे तुम्हाला वरती ठेवायचं आहे. जर किचनमध्ये वरती जागा नसेल तर किचनमध्ये कुठे तुम्ही अन्नधान्य ठेवता तिकडे त्या जागेवर तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे. आता हे सर्व हा जो तोडगा आहे अन्नपूर्णा मातेचा धन धान्य समृद्धीसाठी हा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. त्यानंतर बघा मी तुम्हाला दुसरं तोडगा सांगते, तो सुद्धा तुम्हाला पाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. बघा दुसऱ्या पोटलीमध्ये जी केंद्रात भेटते दुसरी पोटली ती लाल रंगाची असते आणि त्याच्यामध्ये 3 इंचाची वडाची मूळ असते आणि त्याच्याच बरोबर रंगारी हिरडा असतो. तर ही अगदी 5 रुपयाला भेटते लाल रंगाची केंद्रातून घेतलात तर. पण ज्यांचं जसं मी सांगितलं असं प्रॉब्लेम आहे की ना केंद्रात जाऊ शकत ना कुरिअर येऊ शकत, तर त्यांनी वडाच्या झाडाची मूळ तुम्हाला 3 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला रंगारी हिरडा टाकायचे आणि ते तुम्हाला लाल वस्त्रामध्ये तुम्ही ती पोटली करू शकता. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं जर पाडव्याच्या दिवशी करणं शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही बुधवारी तुम्ही हा तोडगा करू शकता. तर जी तुम्हाला मी 3 इंचाची मुळी सांगितली वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला स्वच्छ धुवून तुम्हाला त्याची पोटली करायची आणि त्याच्यात एक रंगारी हिरडा टाकायचा आहे. वडाची जी मूळ आहे ती स्वच्छ धुवायची आहे, तुम्हाला देवासमोर ठेवायची आहे आणि त्याला तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला छान पूजा करायची आहे. त्यानंतर ते सुद्धा तुम्हाला हातात एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांचं जप करायचं आहे. जर तुम्हाला 11 माळी करणं शक्य असेल तर नक्की करा, खूप चांगलं आहे. नाही शक्य होत तर तुम्ही 1 माळ केलं तरीही चालेल. आणि आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कधीही दुःख संकट बाहेरची बाधा काही येऊ देऊ नको. कुठलीही बाधा असो, बाहेरची असो किंवा कुठलीही असो, काही त्रास येऊ देऊ नकोस. त्यानंतर बघा पूजा वगैरे झाल्यावरती ही जी पोटली आहे ती तुम्हाला घरच्या मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या आतल्या बाजूला, बाहेर नाही लावायचं आपल्याला, आतल्या बाजूला मधोमध तुम्ही लावू शकता. ठीक आहे, मधोमध तुम्हाला लावायचं आहे. आता घरातल्यांनी कोणीही ही सेवा करू शकता, काही बंधन नाही आहे. आणि बघा सेवा करताना एक लक्षात ठेवा, ही दोन्ही सेवा करताना तुम्हाला घरातल्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचे. सुट्टी तर असणारच आहे त्या दिवशी, पण समजा कोण बाहेर गेलं असेल तर जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की सगळ्यांनी सोबत, काही जास्त सेवा नाही, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं तुम्हाला जप करायचे. घरच्या सगळ्यांनी उपस्थित राहावं. आणि बघा खरंच हे 2 तोडगे आहेत, पाडव्याच्या दिवशी करायचे. खूप चांगली सेवा आहे, वर्षातून एकदाच ही सेवा करायची असते, हा उपाय करायचा असतो. बघा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. बघा पाडव्याच्या दिवशी आपल्याला खूप उत्साह असतो, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला आज हे घ्यायचंय ते घ्यायचंय. त्याचप्रमाणे हा जे 2 तोडगे मी तुम्हाला सांगितलेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, नक्की करा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.